स्वप्नील प्रणालीला घेऊन तिच्या माहेरी जातो. तिला तिच्या घरी तिच्या लोकांमध्ये राहून थोडं ठीक वाटेल. कदाचित ती या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करणार नाही. आणि तसंही त्यालाही प्रणालीच्या काका काकूंना भेटायचं होतच. एका चाळीतील खोलीचा दरवाजा ठोकत स्वप्नील आत हाक मारत, कोणी आहे का घरी? आतून एक आवाज, हो आले. आणि खोलीतून बाहेर येताच एकच आवाज, दीदी करत प्रणालीला मिठी मारत तिची चुलत बहीण मृणाल. प्रणाली, अगं हळू. आणि मृणालच्या गालावर हात ठेवून, कशी आहेस? मृणाल, मस्त. तू कशी आहेस? आणि जिजू तुम्ही? स्वप्नील हसून, तुझ्यासारखाच मस्त. आतून एक 40-45 वयाची स्त्री म्हणजे प्रणालीची काकू बाहेर येत, त्यासुद्धा दोघांना बघून खुश होऊन, कसे आहात तुम्ही? आणि असे अचानक? आधी कळवायचं तरी. आणि मृणाल, तू त्यांना आत तरी घे, बाहेरच बोलत बसलीयस. काकूंनी दोघांनाही आत बसायला दिले. पुढे चहा नाश्त्याबरोबरच गप्पा रंगू लागल्या. काही वेळाने काका सुद्धा कामावरून घरी आले. त्या दोघांना बघून तेही खूप खुश झाले. तेही सगळ्यांबरोबर चहा नाश्ता करू लागले. थोड्या वेळाने काका, मृणाल, जा बेटा दीदीला तिच्या रूममध्ये घेऊन जा. तुम्ही निवांत गप्पा मारा. मृणाल ही तशीच प्रणालीचा हात धरून आत घेऊन गेली. काका स्वप्नीलकडे पाहून, काय झालं जावई? तुम्ही थोडे अस्वस्थ वाटताय. कसला विचार करताय? बराच वेळ पाहतोय तुम्ही काहीतरी विचार करत आहात. स्वप्नील, हो आहे तर. त्यासाठीच मी प्रणालीला घेऊन इथे आलोय. आणि जे काही डॉक्टरांनी स्वप्नीलला सांगितले ते तो काका काकूंना सांगू लागला. काकांनाही थोडासा धक्काच बसला हे सगळं ऐकून. पण पुढे काकू म्हणाल्या की प्रणाली 7 वर्षाची होती तेव्हा तिच्या आईचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर आम्ही तिला इथे घेऊन आलो. तिथून ते अगदी तुमच्या लग्नापर्यंत. मला तरी आठवत नाहीये की ती कधी एकटी कुठे बाहेर गेली असेल किंवा तिच्याबरोबर असं काही घडलं असेल. कारण प्रणाली अगदी शांत स्वभावाची. त्यामुळे तिला मैत्रिणी कमीच. आणि त्यातही मृणालने कधी तिला एकटं सोडलंच नाही. ती नेहमी तिच्या दीदी बरोबरच असायची. आणि त्या अगोदर काही झालं असेल तर कल्पना नाहीये. कारण प्रणालीच्या बाबांचं लग्न झाल्यानंतर त्यांना कामासाठी दुसऱ्या शहरात जावं लागलं. तिथेच प्रणालीचा जन्म झाला. त्याच वेळेस आम्ही तिथे गेलो होतो. सगळं अगदी ठीक चाललं होतं. मग काही वर्षानंतर अचानक प्रणालीच्या बाबांचा फोन आला की प्रणालीच्या आई टेरेसवरून खाली पडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आम्हालाही कळलं नाही काय आणि कसं झालं हे सगळं. आणि ह्या सगळ्याचा प्रणालीच्या बाबांवर खूप परिणाम झाला. त्यांची ती अवस्था पाहून प्रणालीला त्यांच्याकडे ठेवणं आम्हाला योग्य वाटलं नाही. म्हणूनच आम्ही तिला इथे घेऊन आलो. स्वप्नील शांतपणे सर्व काही ऐकत होता. अचानक आईचा मृत्यू, बाबांची अशी अवस्था, काय भोगलं असेल प्रणालीने? कसं इतक्या कमी वयात तिने सहन केलं? आणि त्यातूनच तिच्याबरोबर काही वाईट घडलं असेल तर?